5 नवीन राजमाता जिजाऊ बसेसच्या लोकार्पण व वृक्षारोपण अंजुमताई कांदे फरहान दादा खान यांच्या हस्ते संपन्न। नाशिक जिल्ह्यातील मनमाड आगारासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या सहकार्याने व नांदगाव तालुक्याचे आमदार आणि विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समिती अध्यक्ष सुहास अण्णा कांदे यांच्या विशेष प्रयत्नातून मनमाड आगाराला अत्याधुनिक अशा 5 नवीन राजमाता जिजाऊ बसेस प्राप्त झाल्या आहेत। विशेष म्हणजे या सर्व बसेस BS6 तंत्रज्ञानयुक्त असून यामध्ये पुशबॅक सीट्स, मोबाईल चार्जिंग सुविधा आणि आरामदायी अंतर्गत रचना अशा आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। या बसेस प्रामुख्याने ग्रामीण भागातील प्रवाशांच्या सेवेसाठी धावणार आहेत। या नवीन राजमाता जिजाऊ बसेसचा लोकार्पण सोहळा मनमाड आगार येथे अंजुमताई कांदे, फरहान दादा खान, नांदगाव नगराध्यक्ष सागर हिरे, आगार प्रमुख नागरे आदी पदाधिकाऱ्यांचे हस्ते फीत कापून संपन्न झाला। या कार्यक्रमादरम्यान पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपणही करण्यात आले। आवाज जनतेचा न्यूज मराठी, मनमाड। जी पंढरपूरची वारी आता सुरुवात होत आहे 26 तारखेपासून, येत्या 26 तारखेपासून नक्कीच मनमाड डेपोला 5 आणि नांदगाव डेपोला 5 अशा 10 बसेसचा आमच्या सर्व प्रवाशांना आणि पंढरपूरच्या वारकऱ्यांना खूपच त्याचा मोठा फायदा होणार आहे। बसेस ज्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये इथल्या नागरिकांमध्ये खूपच आनंदाचं वातावरण आहे। येणाऱ्या पंढरपूर वारीसाठी या बसेसचा ज्या अत्याधुनिक आहेत आणि सर्व सोयींनी युक्त आहेत अशा बसेसचा सर्वच प्रवाशांना, स्पेशली महिला प्रवाशांना खूप खूप फायदा होणार आहे। परिवहन मंडळाचं आणि परिवहन मंत्र्यांचं खूप खूप धन्यवाद की त्यांनी अण्णांच्या शब्दाला मान देऊन आम्हाला नांदगाव आगाराला 10 आणि मनमाड आगाराला 5, नांदगाव आगाराला 5 आणि मनमाड आगाराला 5 अशा 10 बसेस उपलब्ध करून दिल्या। धन्यवाद।